हालेलुया हालेलुया. या वडिलांची साक्ष आहे. या वडिलांना एवढे म्हणतात की त्यांना आठवण नाही, बरीच वर्ष झाली असते तेव्हापासून या वडिलांच्या संडासाद्वारे रक्त पळायचं, तसेच लघवीला देखील खूप त्यांना त्रास व्हायचा. या त्रासासाठी वडील या ठिकाणी प्रार्थना येत राहायचे, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहायचे, परंतु त्यांना काही पूर्ण बरं वाटत नव्हतं. या त्रासासाठी वडील गेल्या रविवारच्या देखील प्रार्थनेमध्ये हजर होते आणि गेल्या रविवारच्या प्रार्थनेमध्ये या वडिलांनी विश्वासाने प्रार्थनेत भाग घेतला. तसेच आजारमुक्तीच्या प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेऊन जेव्हा ब्रदरांनी इथून सांगितलं की तुम्ही आपला हात आजारी भागावर ठेवा, तेव्हा वडील म्हणतात त्यांनी आपला हात आजारी भागावर ठेवला. त्याच वेळेस या वडिलांना प्रभू येशूचा स्पर्श झाला आणि या वडिलांच्या जीवनातला जो बऱ्याच वर्षापासूनचा संडासाच्या द्वारे रक्त पडण्याचा त्रास होता, तसेच लघवीला त्रास होण्याचा त्रास होता, ते दोन्ही त्रास आता पूर्णपणे निघून गेलेले आहेत. एक आठवड्याचा नाही, वडील पूर्णपणे बरे आहेत. आणि वडील प्रभू येशूचे आभार मानतात ना. आपण जोरात टाळ्या प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया. याईची साथ आहे. 2 महिन्यापासून त्यांना पुष्कळ खोकल्याचा त्रास होता, तसं त्यांच्या दोन्ही डोळ्यांना पुष्कळ खाज यायची. या त्रासासाठी आईने घरी विश्वासाने प्रार्थना करून येथे नेले आशीर्वाद तेल लावलं आणि आशीर्वादित पाणी पिलं. या तेलाच्या द्वारे आणि पाण्याच्या द्वारे आईला प्रभू येशूचा स्पर्श झाला. आता 2 आठवडे झाले आई पूर्णपणे बरी म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. याईची साक्ष आहे. 1 महिन्यापासून याईची कंबर दुखायची, तसेच तिचा पाय दुखायचं. याई म्हणते की त्यांच्या पायाच्या तळव्यांना आग व्हायची. या त्रासासाठी याई एका मंगळवारी कोलचिनी मीटिंग मध्ये आली आणि कोलचिनी मीटिंग मध्ये येऊन त्यांची समस्या ब्रदरांना सांगितली. ब्रदरांनी त्यांच्या समस्येसाठी प्रार्थना केली. आता 2 आठवडे होऊन गेली. आई पूर्णपणे बरी आहे म्हणून आई प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण ही जोराने टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया.